आम्ही खरबी गावातील नवनाथ नगर इथून रहिवासी बोलत आहे। जे आमचं जे आधीचा रोड होता तो काढून पूर्ण बनवून दिला। त्याच्यामध्ये जे 4 इंची 5 इंची 6 इंचीचं जे थर असते ते काही टाकण्यात आलेले नाही। याची चौकशी करून याच्यापेक्षा जास्त मजबूत लोहा टाकून आमचा रोड बनवून देण्यात यावे। सक्षम भारत टीव्हीच्या जनता गरज या शोमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आजचा जनता गरजमध्ये आलेला विषय आहे नगरपंचायत बहादुरा अंतर्गत बनलेल्या सिमेंट रस्त्यांची गुणवत्ता। त्यात आज वार्ड क्रमांक 3 दुर्गा मंदिर नवनाथ नगर ते वर्षा शनिवारे यांच्या घरापर्यंतचा दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत झालेला सिमेंट रस्ता ज्याच्या गुणवत्तेवर स्थानिकांनी नोंदवला आक्षेप। तर जाणून घेऊया काय आहेत आक्षेप व बघूया रस्त्याचे वास्तविक चित्र। आपण पाहू शकता की त्याच रोडाचं हे वास्तविक चित्र आपण इथे दाखवत आहोत की रोडाला बघा प्रामुख्याने किती साऱ्या भेगा ज्या आहेत आतापासून पडलेल्या आहेत। पूर्ण रोड हा अगोदर खड्डेमय होता, सिमेंट रोड बनवल्यानंतर तो भेगामय झालेला आहे। असे चित्र वास्तविक चित्र आपण इथं पाहू शकतोय। मिळालेल्या माहितीनुसार या रोडाला फक्त 6 ते 8 महिने झाले। 6 ते 8 महिन्याच्या कालावधीमध्ये आपण बघू शकता की जेवढा पण लंबा हा रस्ता बनलेला आहे त्या सिमेंट रस्त्यामध्ये इथं बघा भेगा पडणं सुरू झालेला आहे। 6 ते 8 महिन्यामध्ये समजा 15 वर्ष जर याचा वयोमर्यादा जर या रोडाची दिलेली असेल ज्या इंजिनियरनी आणि त्या इंजिनियरनी रिपोर्ट दिल्यानंतर याचा बिल काढलेला असेल आणि याच्यामध्ये जे साधने वापरली आहेत ते सुद्धा त्याच्या एस्टिमेटनुसार साहित्य वापरले असावेत। पण ते चित्र जे पाहतो आपण त्यावरून असं वाटते की ज्या पद्धतीने रोड बनायला पाहिजे त्या पद्धतीने बनलेलं नाही। त्यामुळे परिसरातील लोकांमध्ये सुद्धा आक्रोश निर्माण होत आहे। तर त्यांची सुद्धा म्हणणे आपण ऐकूया। तत्परी रोडांची आपण परिस्थिती आपण बघूया। आम्ही खरबी गावातील नवनाथ नगर इथून रहिवासी बोलत आहे। एप्रिल ते मे महिन्यामध्ये हा रोड बनवण्यात आला आहे। रोड बनवूनही आमचं म्हणजे नागरिकाचं समाधान काही झालेलं नाही आहे। कारण जे आमचं जे आधीचा रोड होता तो काढून पूर्ण बनवून दिला। त्याच्यामध्ये जे 4 इंची 5 इंची 6 इंचीचं जे थर असते ते काही टाकण्यात आलेले नाही। डस्ट आणि चुरी टाकून त्याच्यावर मटेरियल टाकण्यात आलेलं आहे बस। त्याच्या व्यतिरिक्त काही टाकलेलं नाही। जो लोहा टाकून सिमेंटीकरण बनवण्यात येते ते काही झालेलं नाही आहे। लोहा टाकलेच नाही, अजिबात टाकलेलं नाही। पण आम्ही बघितलं आहे का जिथे तिथे रोड झाले तिथे तिथे लोहा टाकण्यात आला आहे। पण जे आमच्या घरासमोरून जो रोड करण्यात आला आहे त्याच्यामध्ये लोहा टाकलेलं नाही आहे आणि जे मटेरियल पाहिजे होतं ते सुद्धा टाकण्यात आलेलं नाही आहे। आणि रोड झाल्याबरोबर 1-2 घंट्यामध्येच क्रॅक पण गेलेला आहे तो रोड। याच्याविषयी आम्ही CO साहेबांसोबत सुद्धा बोलणं केलेलं होतं। याची चौकशी करून याच्यापेक्षा जास्त मजबूत लोहा टाकून आमचा रोड बनवून देण्यात यावे। सक्षम भारत टीव्हीचे प्रत्येक व्हिडिओ नियमित पाहण्याकरता आजच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर सुद्धा करा। आपले व्हिडिओ जर दाखवायचे असतील या मग तुमच्या परिसरामध्ये तुमच्यावर काही अन्याय अत्याचार होत असेल तर आम्हाला संपर्क करा। आम्ही बातमी दाखवू, टॉप टू बॉटम, स्टार्ट टू एंड। धन्यवाद।